अध्याय दुसरा सांख्ययोग. आज आपण भगवान श्रीकृष्णांच्या मुखारविंदातून सांगितली गेलेली व परमपूज्य पांडुरंग दादांच्या द्वारे समजावली गेलेली गीता श्रवण करणार आहोत. अध्याय दुसरा सांख्ययोग. हरि ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. श्री भगवानुवाच. श्री भगवानुवाच. सांख्ययोग. पहिल्या अध्यायात अर्जुनाच्या विषाद योगाचे सिंहावलोकन केले. अर्जुन विषण्ण झाला आहे. अर्जुनाच्या ठिकाणी स्वार्थपरायणता नाही, स्वार्थ जाता स्वार्थ पराड मुक्त आली. लढण्यासाठी अर्जुनाला कोणतीच प्रेरणा शिल्लक राहिली नाही. म्हणून अर्जुन किंकर्तव्यमूढ बनला होता. मोक्ष मार्गाकडे घेऊन जाणारा विषाद बघूया. विषाद योगाची भूमिका समजून घेण्यासाठी विषाद योग केव्हा येतो, विषादाची योगात परिणती केव्हा होते. विषाद म्हणजे खिन्नता म्हणजे उत्साहाचा अभाव. मग त्याला योग कसे म्हणता येईल. विषाद आला म्हणजे कर्ममंदता येते. कर्ममंदता आली म्हणजे कर्म विपरीतता येते. मग विषादाला योगाची स्थिती कशी प्राप्त होईल. विकासाच्या पायात विषाद असलाच पाहिजे. मोक्ष मार्गावरील प्रवासाची सुरुवात विषादानेच होते. जेव्हा एखादी व्यक्ती आत्मरती, आत्मतुष्टी आणि आत्मपुष्टी ह्यात रस घेऊ लागते, तेव्हा ती व्यक्ती मोक्ष मार्गाकडे वळते. त्यापैकी पहिली गोष्ट आत्मरती. आपल्या अतीत स्वचा आनंद लुटण्याची मनाला ओढ केव्हा लागते. आत्मरती सब्जेक्टिव्ह हॅपीनेस कडे व्यक्ती केव्हा वळते. म्हातारपणी नाही. जेव्हा बाह्य वस्तू सापेक्ष सुखातील म्हणजे ऑब्जेक्टिव्ह हॅपीनेस लाचारी त्याला बोसू लागते, तेव्हा मनुष्य आत्मरतीकडे वळतो. वस्तू सापेक्ष सुख आणि आत्मिक सुख यातील आनंद हॅपीनेस यात विशेष फरक आहे. एक क्षणिक आहे तर दुसरा स्थिर आहे. पहिला परतंत्र आहे तर दुसरा स्वतंत्र आहे. वस्तू सापेक्ष सुखातील आनंदाची परतंत्रता जेव्हा माणसाला सलू लागते, त्या संबंधी त्याला चीड येते, कंटाळा येतो, तेव्हाच तो आत्मरतीकडे वळतो. वस्तुनिष्ठ आनंद मिळविण्यासाठी वस्तू विषयावर अवलंबून राहावे लागते, याची त्याला खंत वाटते. मोगऱ्याच्या फुलाचा सुगंध मन हरण करतो हे खरे, पण तो मिळविण्यासाठी मला मोगऱ्याचे रोपटे लावावे लागते, त्याची देखरेख करावी लागते, मातीत हात खराब करावे लागतात, तेव्हा मोगऱ्याचे झाड फुलते. आणि तरीसुद्धा जर मला रात्री 12 वाजता सुगंध घ्यावासा वाटला तर तो काही मिळत नाही. पहाट होईपर्यंत वाट पाहावी लागते. अशा रीतीने वस्तुनिष्ठ आनंदासाठी वस्तू मिळवावी लागते, त्यासाठी लाचारी पत्करावी लागते. मग ती वस्तू फूल असो की निसर्ग, पुस्तक किंवा पत्नी, बालक असो. तुम्हाला ज्यापासून आनंद मिळवायचा असतो त्याची लाचारी, प्रसंगी शर्गिंदीसुद्धा करावी लागते. त्या वस्तूला महत्त्व द्यावे लागते. ही लाचारी माणसाला सलू लागते. जेव्हा तेजस्वी जीवन असे होऊ लागते, तेव्हा मोक्ष मार्गावरील प्रवास सुरू होतो. हा एक प्रकारचा विषादच होय. वस्तुनिष्ठ आनंदातील हे एक दुःख आहे, हा एक विषाद आहे. मी त्यासाठी लाचार होतो, परतंत्र होतो, कोणाची तरी खुशामत करावी लागते, त्याशिवाय मला स्वास्थ्य, सुख, आनंद मिळत नाही. अशा तऱ्हेने माणसाला विषाद होतो, तेव्हाच तो मोक्ष मार्गाकडे वळतो. आज आपणास असे वाटते की आपण मोक्ष मार्गाकडे वाटचाल करीत आहोत, पण त्याला काही अर्थ नाही. जो कोणी मंदिरात जातो त्याला आपण मोक्ष मार्गी म्हणू लागतो, पण मंदिरात जाणे आणि मुक्ती यांचा दूरचा संबंध आहे. मुक्तीसाठी सर्वप्रथम एका गोष्टीची जरुरी आहे की वस्तुनिष्ठ आनंदातील लाचारी, दीनता, परतंत्रता, शल्यासारखी टोचून अंतःकरणात विषाद निर्माण झाला पाहिजे. जेव्हा वस्तुनिष्ठ आनंदाव्यतिरिक्त दुसरा आनंद आहे काय हे पाहण्याची मनाला ओढ लागते, तेव्हा मोक्ष मार्गावर जाण्यासाठी विषादाची जरुरी लागते. विषादानेच मोक्ष मार्गाची सुरुवात होते. भक्तीसाठीही विषाद उपकारक असतो. बघूया, भक्तीसाठीही विषाद उपकारक असतो. भक्ती मार्गात पण विषाद आहेच.
माझी शक्ती जेव्हा अपुरी पडते तेव्हाच दुसऱ्याच्या म्हणजेच भगवंताच्या मदतीची गरज लागते. भक्ती म्हणजे काय? दुसऱ्याची मदत घेणे, दुसऱ्याला चिकटून बसणे, दुसरा कोणी भगवान सर्वशक्तिमान आहे असे मानणे, तात्विक दृष्टीने दुसरा कोणी भगवान आहे हे मान्य होते तेव्हाच भक्ती मार्गाला सुरुवात होते. मी काम करतो, खूप कष्ट उठवतो, पण यश मात्र मिळत नाही. असहायता वाटते, स्वतःच्या हातात काही नाही असे वाटू लागते. तेव्हा शोक भावनेचा उदय होतो, अंतःकरण दुःखाने वेष्टित होते. तेव्हा दुसऱ्याच्या मदतीची वाट आपण पाहू लागतो. माझी इच्छा आणि वासना पूर्ण करण्याची शक्ती माझ्यासाठी नाही याची जेव्हा मला जाणीव होते तेव्हा माझी नजर शेजाऱ्याकडे वळते. पण जेव्हा तो दुसराही माझ्यासारखाच रोगपिढीने पिडलेला आढळून येतो तेव्हा निरोगी व्यक्तीकडे आपली नजर वळते. मी अपूर्ण आहे या भावनेतून भक्तीची सुरुवात होते. ती भक्ती मार्गावरील पहिली पायरी आणि दुसरा भगवंत म्हणजे शक्तिशाली आहे, परिपूर्ण आहे, त्याला नीट जाणून घेऊन चिकटून बसणे ही त्या पुढील तिसरी पायरी आहे. या दृष्टीने पाहता भक्तीची सुरुवात पण शोक भावनेतूनच होते हे लक्षात येईल. विषादात समाविष्ट असलेले अनेक भाव बघूया. विषादात समाविष्ट असलेले अनेक भाव. विषाद शब्द अर्थसंकुल आहे. विषाद शब्द अर्थसंकुल आहे. विषाद शब्दात भिन्न भिन्न भाव साठविलेले आहेत. विषाद योग आला की त्यात अनेक दुसरे योग आपोआप येतात. विषाद आला की प्रथमतः हीन पुरुषत्व येते. व्यक्ती स्वतःला हीन समजू लागते. विषाद आला की मनाला वाटू लागते या जगात परमेश्वरच नाही, सर्वत्र अनियंत्रितच आहे. कोठेही व्यवस्था म्हणून नाही. कोठे दुष्काळ आहे तर कोठे अतिवृष्टी आहे. एखाद्या नदीमध्ये पाण्याचा टिपूसुद्धा दिसत नाही तर दुसरी एखादी नदी महापुराने काठावरची गावेच्या गावे उद्ध्वस्त करीत आहे. याला काय व्यवस्था म्हणावयाचे? या सृष्टीमागे कोणतीही म्हणजे नियंत्रक शक्तीच नाही. या जगतावर कोणाचेच नियंत्रण नाही असा एक आसुरी विचार मनात उद्भवतो. एकदा विषादाने ठाण मांडले की हे आसुरी रोग पाठोपाठ येतातच. जेव्हा जेव्हा मी शूद्र आहे, नीच आहे, त्याज्य आहे, तिरस्करणीय आहे अशी भावना व्यक्तीच्या ठायी निर्माण होते तेव्हा तेव्हा एक गंड म्हणजे कॉम्प्लेक्स निर्माण होतो. आळस येतो, अज्ञान पगडा बसविते. विषादामध्ये अज्ञान बलवत्तर होते, अहंकार वृद्धिंगत होतो, चांचल्य येते, अविद्या येते, दारिद्र्य म्हणजे अभूती येते, कुविद्या येते. या सगळ्यांचे जे मेतकूट म्हणजे रसायन तयार होते त्याला विषाद म्हणता येईल. या सगळ्या शब्दांना योग शब्द लावा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ह्या प्रत्येक योगाच्या विरोधी योग गीतकारांनी गीतेत सांगितले आहेत. उदाहरणार्थ हीन पुरुषत्व योगाच्या विरोधी पुरुषोत्तम योग, अभूतीच्या विरोधी विभूती योग. या रीतीने एकाएक रोगावर उतारा म्हणून एक एक योग औषधच गीतेत वर्णिला आहे. आसुरी संपदच्या ऐवजी दैवी संपद. बंद योगावर 8व्या अध्यायात मोक्ष योग. आळसाला प्रतिरोधक असा 3ऱ्या अध्यायात कर्मयोग. अज्ञान योगाला हटवणारा 7व्या अध्यायात ज्ञान योग. चांचल्यावर रामबाण उतारा म्हणून 6व्या अध्यायात ध्यान योग. अहंकारावर इलाज असा समर्पण योग, ब्रह्मार्पण योग. अविद्या योगासाठी राजविद्या योग. तात्पर्य हे की वर वर्णन केलेल्या रोगाचे जे एक रसायन होते ज्याला आपण विषाद म्हणतो, तो विषाद एकदा आला म्हणजे मानसशास्त्रदृष्ट्या किती विकार संभवतात याचा सखोल विचार होणे आवश्यक आहे. जे अभ्यासक आहेत त्यांनी विषादाचा मूलतः सखोल अभ्यास करावा. विषादाच्या मेतकुटात येणाऱ्या प्रत्येक रोगाला भगवान गोपालकृष्णाने प्रत्युत्तर दिले आहे. वात, पित्त व कफ या त्रिदोषांचा विचार करणाऱ्या श्रेष्ठ चिकित्सकाप्रमाणे गोपालकृष्णांनी औषध दिलेले आहे. विषादामुळे कोणते दोष येतात हे थोडक्यात सांगितले. विषादामुळे हीन पुरुषत्व कसे येते हा अभ्यासाचा एक मोठा विषय आहे आणि म्हणूनच गोपालकृष्णांना विषाद रोग दूर करण्यासाठी 18 अध्यायी गीतेचा प्रपंच विस्तार करावा लागला. अर्जुनाच्या विषादाचे कारण भय नाही. अर्जुनाच्या विषादाचे कारण भय नाही. अर्जुनाला विषाद आलेला पाहताच भगवान श्रीकृष्णांना प्रथम रागच आला असला पाहिजे. संजय अर्जुनाचे वर्णन कसे करतो बघूया. संजय अर्जुनाचे वर्णन करतो. तम तथा कृपया विष्ठम श्रुपूर्णाकुले क्षणम. तम तथा कृपया विष्ठम श्रुपूर्णाकुले क्षणम. विषेदंत मिदम वाक्य मुवाच मधुसूदना.
विषीदंत मिदम वाक्य मुवाच मधुसूदनः. भगवंत म्हणाले असतील, अरे रे अर्जुना, काय झाले हे तुला? गोपालकृष्णांच्या मनात अर्जुनासंबंधीची जी प्रतिमा भावना असेल ती निश्चितच खंडित झाली असणार आणि अर्जुनासंबंधी भगवंताच्या मनात एखादी प्रतिमा असणारच. अर्जुन डरफोक भित्रा नव्हता. अर्जुनाचे सर्व जीवनच निराळे होते. दलाली करणाऱ्याने किंवा व्यापार करून जगणाऱ्या सामान्य माणसाने अर्जुनाला भीती वाटली असे म्हणून चर्चा करणे योग्य नाही. लढाई म्हणजे काय व लढणे आणि रडणे यात फरक काय, हे सुद्धा ज्यांना समजत नाही अशी माणसे अर्जुनासंबंधी कोणती चर्चा करू शकतील? अर्जुनाने एकट्यानेच किती लढाया मारल्या व जिंकल्या आहेत याचे वर्णन महाभारतात वारंवार येते. गुरुवर्य द्रोणांना गुरुदक्षिणा देण्यासाठी द्रुपदाविरुद्ध अर्जुनाने एकट्यानेच लढाई केली व त्याला बांधून आणून गुरुजींसमोर उभे केले. त्यावेळी त्याला कोणाच्याच मदतीची गरज भासली नाही. बृहन्नलेच्या रूपात उत्तराचा सारथी म्हणून तो लढाईवर गेला. त्यावेळी समोर उभ्या असलेल्या सर्वांना पाहून त्याचे बाहू स्फुरण पाहू लागले. समोर अफाट सैन्य पाहून उत्तर घाबरला व माघारी पळून जाऊ लागला. अर्जुनाला ते सहन झाले नाही. आपले बृहन्नलेचे रूप फेकून देऊन धनुष्यबाण हाती घेऊन त्या सर्वांशी तो एकटाच लढला. यावरून अर्जुनाला लढाईची भीती वाटली असे वाटत नाही. असे असल्यानेच अर्जुनाची ती स्थिती पाहून भगवान श्रीकृष्णांना राग आला. अरे अर्जुना, हा सर्व विचार तू पूर्वीच करावयास हवा होतास. वधू पसंत करून विवाह करण्याचे नक्की ठरले. लग्न लागण्यास 5-10 मिनिटे बाकी आहेत. वराकडील व वधूकडील वऱ्हाडी एकत्र आलेले आहेत. 1-2 जेवणावळी पण झडल्या आहेत. अशा वेळी वर जर म्हणू लागेल की पिताजी, संसार करून सुख लाभेल असे वाटत नाही, तेव्हा मला लग्नच करावयाचे नाही, तर हे ऐकून त्या बापाला काय वाटेल? मुलाच्या एक थोबाडीत देऊन तो म्हणेल, अरे मूर्खा शंढा, या गोष्टी इतक्या थराला येऊन पोचतो, तू काय करत होतास? कोणालाही राग यावा असेच हे वागणे आहे. भगवंतांना पण अर्जुनाचे ते बोलणे ऐकून रागच आला. पण त्याच वेळी अर्जुनाबद्दल एक जबरदस्त आशाही निर्माण झाली व त्यातूनच या दुसऱ्या अध्यायाला सुरुवात झाली. नाहीतर भगवंताने सरळ सांगितले असते, जा चालता हो, तू तुझ्या मार्गाने चालता हो, मी माझ्या मार्गाने जातो. अर्जुनाची समजूत काढण्याचा पहिला प्रयत्न कसा झाला ते बघू. आपणापैकी प्रत्येकाला अनंत दुःखे आहेत, पण आपणा प्रत्येकाला आशा पण आहे की 1-2 वर्षात ही दुःखे नाहीशी होतील. ही आशाच मोठ्यातले मोठे शस्त्र आहे, शक्ती आहे. वेदांत सांगतो की माणसाने आशा सोडावी. पण जीवन रहस्य जाणावायचे असेल तर आशा घट्ट पकडून ठेवणे आवश्यक आहे. भगवान श्रीकृष्णांना पण अर्जुनाच्या बाबतीत फार आशा होती, कारण भगवंतावर अर्जुनाची अपार भक्ती होती. भगवंतांनी पहिल्या 2-4 श्लोकात एक औषध देऊन पाहिले. जेव्हा रुग्णाला ताप येतो तेव्हा डॉक्टर प्रथम साधे औषध देऊन पाहतो, पण त्याने जर ताप म्हटला नाही तर मग इंजेक्शन देतो. त्यानेही जर ताप कमी झाला नाही तर रक्त तपासून आणावयास सांगतो. चिकित्सा करण्याची डॉक्टरांची ही एक पद्धत आहे. त्याचप्रमाणे भगवंतांनीही कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितं अनार्यजुष्टमस्वर्ग्य कीर्तिकरमर्जुना क्लैम्ब्यम आस्मगम पार्थ नैतत्वयुपपद्यते शूद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठं परंतप. असे म्हणून अर्जुनाला झटकण्याचा प्रयत्न केला. अर्जुना, या विषम स्थितीत तू असा विचार करतो. श्रीकृष्णांना असे म्हणायचे आहे की घरी बसल्या बसल्या असा विचार आला तर ते समजू शकू, पण येथे तर समोर विषम युद्ध स्थिती उभी आहे. समोरील पक्षाने पांडवांचा नाश करण्यासाठी हजारो प्रयत्न केले होते, तरीसुद्धा शांती निर्माण झाली नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा करून सुद्धा शांती प्रस्थापित झाली नाही व लढाई तर छतडावर उभी राहिली. विचार करण्यासाठीच त्या स्थितीला विषम म्हणण्यात आले आहे. आततायी कौरव. अर्जुना, तुझ्यासमोर आततायी लोक उभे आहेत आणि आततायींना ठार केले पाहिजे अशी धर्मशास्त्राची आज्ञा आहे. धर्मशास्त्र सांगते, अग्निदो गरदच्छैव
शस्त्र पाहनिर्धना पहा, अक्षत्र दारा पहारीच षडते राहतताहिना. घराला आग लावणारा, विष देणारा, लोकांना मारण्यासाठी हातात शस्त्र घेणारा, धनाची लूट करणारा, शेतजमिनीवर जबरदस्तीने कब्जा करणारा, परस्त्री पळवून नेणारा, ह्या सर्वांना आतताही समजण्यात येते. आणि आतताहीनम आयांतम हन्यादेव विचारयन. समोर आतताही आल्यावर विचार करण्यासाठी क्षणभर सुद्धा न थांबता त्याला मारण्याची धर्मशास्त्राची आज्ञा आहे. यासाठी त्याच्याशिवाय दुसरा काही उपायच नाही. कौरव तर सर्वोपरी आततायी आहे. वर वर्णन केलेले सर्व गुन्हे त्यांनी केलेले आहेत. लाक्षागृहात पांडवांना जाळण्याचा त्यांनी प्रयत्न केला. भीमसेनाला विष पाजले. कुटील कर्म करून शस्त्रविद्या शिकले. पतिव्रता स्त्रीला भरसभेत विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. यांनी कोणते कर्म केले नाही? समोरचे लोक आततायी आहेत. अशा विषम स्थितीत तुला विषाद कुठून आला? दुसरी गोष्ट, समदृष्टीच्या हितासाठी हे युद्ध लढले जात आहे हे तू जाणतोस. यातून सुटका करून घेण्याची बुद्धी कुठून आली? असे भगवंत अर्जुनाला विचारित आहेत. महाभारताचे युद्ध सिद्धांत प्रस्थापनेसाठीच होते असे भगवान श्रीकृष्ण सांगतात. महाभारताचे युद्ध सिद्धांत प्रस्थापनेसाठीच होते. हे युद्ध मानवाला हजारो वर्षापर्यंत मार्गदर्शन करण्यासाठी लढण्यात आले व त्यासाठीच वेदव्यासांनी त्याला एवढे महत्त्व दिले. युद्ध दोन सिद्धांतांसाठी झाले. दुर्योधन म्हणत होता की मानवी जीवनाच्या उत्थानासाठी, त्याच्या सुखासाठी भगवान किंवा ईश्वराची जरुरी नाही. दुर्योधनाचे राज्य भौतिकदृष्ट्या फार चांगले चालले होते. भगवंताचा विचार सोडला तर ते राज्य सर्वांना अन्न, भाकरी आणि आसरा देतच होते. दुर्योधनाचा ह्याच सिद्धांतावर विश्वास होता. तो भगवंतालाच मानत नव्हता. या उलट पांडवांची अशी धारणा होती की मानवाच्या उत्थानासाठी संस्कृतीच्या पायात ईश्वराचे अधिष्ठान असणेच आवश्यक आहे. या सिद्धांतासाठी ही लढाई निर्णायक ठरणार होती. दुर्योधनाने चालविलेल्या राज्यकारभाराचे किरातार्जुन यात सुंदर वर्णन आले आहे. ते वाचण्यासारखे आहे. सखीनीव प्रीतेयुजो नुजीविना समानमा, नान सुहृदच्चः बंधुभिः ससंततं दर्शयते, गतस्मया कृताधिपत्यामेव साधुबन्धुतां. सखीनेव प्रीतेयुजो नुजीविना समानमा, नान सुहृदच्चः बंधुभिः ससंततं दर्शयते, गतस्मया कृताधिपत्यामेव साधू बंधुताम. त्याच्या राज्यात प्रजा सुखी होती. तिला भौतिक सुखे पुरेपूर मिळत होती. प्रजेला अन्न वस्त्राची चिंता नव्हती. मग प्रजेला भगवंताची गरजच काय? पांडव कौरव यातील युद्ध हे दोन विचारधारातील संघर्ष होता. ईश्वराभिमुख समाज की ईश्वर विमुख समाज. समाजातील विचारांचा व नीतीचा पाया ईश्वराधिष्ठित असावा की निरीश्वरवादावर आधारित विचार आणि सामाजिक नीती असावी. कौरव पक्ष प्रमुख दुर्योधन ईश्वराचा त्याग करून निरीश्वरवादावर अधिष्ठित सर्व जीवनाची उभारणी करू पाहत होता व त्यामुळे तत्कालीन समाजाला सुखही मिळत होते. परंतु पांडवांना मात्र असे वाटत होते की हे विष एकदा का समाज माणसात घुसले आणि स्थिरावले की नंतर हजारो वर्षापर्यंत मनुष्य ईश्वराकडे वळणार नाही. दोन विचारसरणीतील आणि सिद्धांतातील हा संघर्ष होता. म्हणूनच महाभारत युद्धाला निर्णायक असे स्वरूप होते. केवळ चुलत भावांमधीलच असे जर त्या युद्धाचे स्वरूप असते तर श्रीकृष्ण सुद्धा त्यात पडले नसते. त्याने स्पष्ट सांगितले असते की तुम्ही युद्ध करा. दोन भावाभावातील लढाईत पडण्याचे मला काय प्रयोजन? या युद्धात एकूण 18 अक्षविहीन सैन्य एकत्रित आले होते. ते सर्वच मृत्युमुखी जाणार होते. त्यामुळेच अर्जुनाला वाटू लागले की या सर्वांच्या बायका आता विधवा होणार. ही कल्पनाच भयावह होती. या युद्धात जर कौरव विजय झाले तर हजारो वर्षापर्यंत मानवाला वाटू लागेल की जीवनात ईश्वर मानण्याची काही जरुरीच नाही. सबब हे धर्मयुद्ध होते. भगवान श्रीकृष्णांनी या युद्धाला विषम असा शब्द वापरला तो यासाठीच. आर्य व्यक्तीला न शोभणारे कृत्य. अर्जुनाला भगवान म्हणाले की या युद्धात तुला कोणते कार्य करावयाचे आहे?
याची तुला संपूर्ण कल्पना नाही आणि ह्या युद्धसमयी हे शहाणपण तुला कोठून सुचले? कश्मेल म्हणजे मनाची दुर्बलता, ती तुझ्या ठाई कोठून आली? अनार्यजुष्टम, योग्य, श्रेष्ठ, सन्माननीय व्यक्तींना संस्कृतमध्ये आर्य म्हणतात. आर्य हा जातीवाचक शब्द नसून तो गुणवाचक आहे. कित्येक विद्वानांनी त्याला जातीवाचक करून टाकला आहे. भगवान म्हणतात, अर्जुना, तुझा मार्ग आर्याला न शोधणारा असा आहे. लढाईतून व जीवनातून पळून जाणाऱ्याने स्वर्गाची अपेक्षा ठेवू नये. जीवन संघर्षातून पळ काढणाऱ्या भित्र्याला स्वर्ग कसा मिळणार? अशा परिस्थितीत पळ काढावा लागू नये म्हणून तर उपनिषदे व गीता यांचे अध्ययन करावयाचे. यासाठीच स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्यम असे सांगण्यात आले आहे. जीवनातील संघर्षाला जे समर्थपणे हिमतीने सामोरे जातात, तोंड देतात, त्यांच्यासाठी स्वर्ग आहे. पळून जाणाऱ्यांसाठी आणि युद्धात पाठ दाखवणाऱ्यांसाठी स्वर्ग नाही. अर्जुना, अपकृती करणाऱ्या मार्गाने जाऊ नकोस, नामर्द होऊ नकोस असे टोचून बोलून भगवंत अर्जुनाच्या स्वाभिमान जागृत करण्याचा प्रयत्न करतात. शूद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्व तिष्ठम परंतप, हृदयाची शूद्र दौर्बलता काढून टाक, दूर सार आणि युद्धासाठी तयार हो असे म्हणून भगवंताने अर्जुनाला एक झटका फटका मारून तो युद्धात सज्ज होतो का ते पाहिले. पण अर्जुनाचा रोग निराळाच होता म्हणून अर्जुन बोलावयास सुरुवात करतो. कथम भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन, ईशोभी प्रति योत्स्यामी पुजार्हा वरसूदन. पहिल्या अध्यायात अर्जुनाने युद्धाचे भयंकर परिणाम काय होतात त्याचे वर्णन केले आहे. युद्धानंतर वर्णसंकर होतो, जातीधर्म आणि कुलधर्म नाश पावतात. प्रत्येक युद्धानंतर या सर्व गोष्टी घडतात. प्रत्येक युद्ध म्हणजे अनितीला निमंत्रणच समजावे. ज्या प्रमाणात युद्धे वाढू लागतात त्या प्रमाणात अनिती वाढते. हे जे अर्जुनाचे म्हणणे आहे ते काही खोटे नाही. त्या बाबतीत शंका घेण्याचे कारण नाही. भगवंताने अर्जुनाला सांगितले ह्या सर्व गोष्टी तुला पूर्वीपासूनच माहीत होत्या. गुरुभक्तीमुळे अर्जुनाची द्विधा मनस्थिती होते ते बघूया. गुरुभक्तीमुळे अर्जुनाची द्विधा मनस्थिती. अर्जुन पुढे जाऊन विचारतो, कथम भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन. अर्जुनाच्या मनातील दुःख हेच आहे. खऱ्या अर्जुनाचे दर्शन मला येथे होते. तो ऋजू आहे, सरळ आहे, तो अर्जुन आहे. अर्जुन शूरवीर आहे, पौरुषयुक्त आहे, पण अंतःकरणाचा सरळ आहे. हजारो लोकांसमोर जेव्हा माणूस व्याख्यान देतो तेव्हा त्याला भीती वाटत नाही, पण जेव्हा समोर गुरु किंवा गुरुसदृश्य जे त्याला पूजनीय असतात, वंदनीय असतात अशा व्यक्ती समोर दिसतात तेव्हा व्याख्यान देताना त्याच्या मनात संकोच निर्माण होतो. कमतरता येते. भीती जरी वाटली नाही तरी मी कोणासमोर बोलत आहे असा विभ्रम जरूर निर्माण होतो. अर्जुन महान योद्धा होता हे खरे, पण कथम भीष्मम म्हणून त्याने आपल्या मनातील आशंका व्यक्त केली. तो म्हणतो की मी भीष्म द्रोणांना का मारू? अर्जुनाच्या डोळ्यासमोर पूर्वीचे चित्र उभे राहते. द्रोणांनी मला शिकविले. ते पहाटे 4 वाजता उठून जागे करत म्हणत, अर्जुना उठ, तुझ्या अभ्यासाची वेळ झाली. जेव्हा मी धनुष्यावर बाण चढवू शकत नव्हतो, बाण हातातून खाली पडे तेव्हा गुरुजी स्वतः खाली वाकून तो बाण उचलून माझ्या हातात देत व शरसंधान कसे करावायचे ते शिकवीत. त्या द्रोणांना मी कसे मारू? ज्यांच्या मांडीवर बसून कदाचित वस्त्रे मलिन केली असतील, मी लहानाचा मोठा झालो, त्या माझ्या आजोबांना मी का मारू? या ठिकाणी अर्जुनाने पूजार्ह शब्द वापरला आहे. पूजार्ह. आपणास वाटते की अर्जुनाला नीती आणि अनिती या संबंधित ज्ञान नव्हते व म्हणून तो घाबरला, पण हा नीती अनितीचा प्रश्नच नव्हता. नीती व अनिती ह्यामध्ये जर युद्ध पेटले असते तर अर्जुनाने अनितीचा त्याग करून नीतीच्या पक्षाने तो लढाईला उभा टाकला असता. अर्जुनाच्या मनातील संघर्ष 2 नीतिकल्पनातील, 2 धर्मकल्पनातील होता. आदराची भावना ही एक सहज प्रेरणा आहे असे मानसशास्त्रज्ञ मॅकडूल ही म्हणतो. अर्जुनही म्हणतो की एका दृष्टीने पूजनीय व्यक्तीबद्दल आदर राखणे हा माझा धर्म आहे, दुसऱ्या दृष्टीने क्षत्रिय म्हणून युद्ध करणे हाही माझा धर्म आहे. मग मी कोणता धर्म संदेश पाळावा? तेव्हा अर्जुनासमोरील संघर्ष नीती अनिती किंवा धर्म अधर्म यातील नसून तो 2 धर्म कल्पनातील आहे. 2 धर्मातील हे युद्ध आहे. ही कल्पना अर्जुनाने स्पष्ट शब्दात मांडली आहे. अर्जुनाने आपल्या मनातील गोंधळ स्पष्टपणे मांडला आहे. कथम भीष्ममहं एवढे सांगून अर्जुन थांबला असता तर ते ठीक झाले असते, पण त्याने पूजार्ह
शब्द वापरला. अर्जुनाच्या दृष्टीने ते पूजनीय होते. लढणे ही क्षत्रियाची सहज प्रेरणा आहे की नाही हा विवाद्य मुद्दा आहे. अर्जुनाचे म्हणणे असे आहे, लढणे ही माझ्यावर सामाजिक कर्तव्य म्हणून लादलेली जबाबदारी आहे, पण पूजनीयांचा आदर राखणे हा माझा सहज धर्म आहे. या दोन संघर्षात कात्रीत अर्जुन सापडला आहे. त्यामुळेच अर्जुन मोहात अडकला आहे. त्याला मूढता आली आहे. त्याला होणारा शोक दुसऱ्या अध्यायात तो स्पष्टपणे मांडतो. मरण्या मारण्याच्या खेळाचे दुःख त्याला एवढे होते असे दिसत नाही. अर्जुनाने खरे हृदय शल्य ह्या अध्यायात प्रगट झाले आहे. अर्जुन म्हणतो, कार्पण्य दोषोपहत स्वभावा पृच्छामि त्वां धर्मसमुड्डचेतः. कार्पण्य दोषोपहत स्वभावा पृच्छामि त्वां धर्मसमुड्डचेतः. यच्छयास्यान्यचितं ब्रूहितन्मे यच्छयास्यान्यचितं ब्रूहितन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमा त्वां प्रपन्नम्. शिष्यस्तेऽहं शाधिमा त्वां प्रपन्नम्. गीतेतील हा श्लोक अतिमहत्वाचा आहे. भगवंताचे शिष्यत्व अर्जुनाने या श्लोकात स्वीकारले आहे. समर्पणाची धन्य अवस्था या श्लोकात व्यक्त होते. हवा वाहू लागले की आपण त्याला वारा म्हणतो. ढग वर्षाव करू लागले की पाऊस पडत आहे असे म्हणतो. त्याचप्रमाणे जेव्हा आत्यंतिक प्रेम ओसंडून वाहू लागते तेव्हा आपण त्याला भक्ती असे म्हणतो. अर्जुनाने भक्तिपूर्ण अंतःकरणाने शिष्यत्व मान्य केले आहे. त्यामुळेच या संवादाला एक निराळी चमक आगळेपणा प्राप्त झाला आहे. शिष्यस्तेहम हे शब्दसह नसते तर दुसऱ्या अध्यायात गीता संपली असते. पण त्याच अध्यायात अर्जुनाने आणखी एक विनंती केली आहे. यच्छयास्यान्यचितं ब्रूहितन्मे. भगवंता, मला प्रेयस गोड वाटणाऱ्या गोष्टीचे आकर्षण नाही, तर श्रेयस म्हणजे आत्मोपकारक मार्गाची ती ओढ आहे, त्याचा मार्ग दाखवा. श्रेय म्हणजे पारलौकिक कल्याण. श्रेय जीवनव्यापी आहे आणि प्रिय ह्या जन्मापुरतेच मर्यादित आहे. मरणोत्तर जीवन चालूच आहे. जीवन एक कधीही कुंठित न होणारा अक्षुण्य धाराप्रवाह आहे. केवळ प्रश्न विचारणारा केवळ अर्थार्थी अर्जुन नाही, तो तर शिष्य झालेला आहे. त्यामुळे अर्जुनाच्या प्रश्नाची उकल भगवंतांना तात्विक रूपाने करणे आवश्यक वाटते. आत्मसमर्पण करून अर्जुनाने मागील हजारो वर्षाच्या जन्मातील तपश्चर्या आणि पुढे होणाऱ्या हजारो जन्मांचा विकास भगवंताच्या हातात सोपविला आहे. तुम्ही मला आजच्या प्रश्नाचे उत्तर द्या असे अर्जुन म्हणत नाही. पहिल्या अध्यायात समाज, नीती आणि धर्म विषयक जे प्रश्न अर्जुनाने उपस्थित केले त्यांची उत्तरे न देता श्रीकृष्ण भगवंतांनी आत्मा अनात्मा, कर्म मीमांसा, भक्ती, देहाचे क्षणिकत्व, आत्म्याचे चिरंजीवित्व या सर्वांची चर्चा केली आहे असे अनेकांना वाटते. त्यांना गीता अनैतिहासिक आणि काल्पनिक खोटी वाटते. कित्येक लोक म्हणतात अर्जुनाच्या प्रश्नांची उत्तरे न देता भगवंतांनी केवळ तात्विक चर्चा आज गीतेत केली आहे. तिची गरज नव्हती. या ठिकाणी आत्मा आणि अनात्मा यांची चर्चा करून आत्म्याचे चिरंजीवित्व प्रस्थापित करणे ही गोष्ट अप्रस्तुत आहे असे त्यांचे म्हणणे आहे. अर्जुनाच्या प्रश्नांची उत्तरे भगवंत देऊ शकत नव्हते तेव्हा वेळ मारून नेण्यासाठी भगवंताने तात्विक चर्चा सुरू केली असा त्यांच्या म्हणण्याचा रोग आहे. अर्जुन प्रश्नार्थी नव्हता ही गोष्ट हे लोक जाणत नाहीत. या उलट तो भगवंताचा शिष्य झाला असल्याने त्याची हजारो जन्माची तपश्चर्या फुकट जाऊ नये व पुढील विकासात अडचण बाधा येऊ नये हे पाहण्याची जबाबदारी भगवंतावर होती. शिष्यत्व ही गोष्ट स्वतंत्रच आहे. त्यामध्ये जीवाला आकार देण्याचा प्रश्न येतो. हा काही वेगळे उत्तर देण्यासारखा प्रश्न नसतो. या ठिकाणी भगवंताने अर्जुनाच्या जीवनभराची जबाबदारी स्वीकारलेली आहे. कोणाचे गुरुपण स्वीकारणे ही सोपी गोष्ट नाही. महापुरुष कोणाचेही गुरु सहजासहजी फट म्हणता होत नाहीत. का बरं? उत्तर सरळ आहे. जर एखादी व्यक्ती 50 दुष्कृत्य करीत असेल तर गुरुला त्या व्यक्तीला सांगावे लागते की बाबा रे, दुष्कृत्य थोडी कमी कर किंवा काही अजिबात करू नकोस. ती व्यक्ती सांगितलेले सर्वच मान्य करेल असे नाही. 5 दुष्कृत्य करण्यास संमती आहे असे समजून वागू लागेल व शेवटपर्यंत योग्य मार्गाने जाणार नाही. मग 5 दुष्कृत्य कर अशी अनुज्ञा देण्याचे पाप गुरुला लागेल व त्यामुळे हळूहळू त्या जीवाला प्रगतीपथावर नेण्याचे पुण्य मिळणार नाहीच. उलट पापाचे भागीदार व्हावे लागेल. म्हणून कोणी रडला म्हणून त्याचे गुरुपद एकदम कोणीही स्वीकारणार नाही.
कोणी असा वागत असेल तर तो आध्यात्मिक गुरु नव्हे. बहवो गुरवो लोके शिष्यवित्तापहारका क्वचित् तत्र दृश्यन्ते शिष्यचित्तापहारका. या जगात शिष्याचा पैसा हडप करणारे गुरु फार मोठ्या संख्येत दिसतात, पण शिष्याच्या चित्ताचे दोष हरण करणारे व ते दूर करणारे गुरु क्वचितच पाहावयास मिळतात. भगवंतांनी अर्जुनाचे शिष्यत्व मान्य केले आहे. गुरुपद स्वीकारले म्हणून साऱ्या जीवनाचा प्रश्न उभा राहिला व त्यासाठीच भगवंतांनी तात्विक चर्चा केली. ही गोष्ट पंडितांच्या लक्षात का येत नाही ते मला समजत नाही. ते पहिला अध्याय वाचतात पण या श्लोकाचा अर्थ ते नीट समजावून घेत नाहीत आणि विचारतात भगवंतांनी येथे आत्मा अनात्मा यांची चर्चा करण्याचे कारण काय. मी विचारतो, शिष्य शब्दाचा अर्थ काय. शाळेत जाणारा विद्यार्थी शिष्य नाही, तो प्रश्नार्थी व परीक्षार्थी असतो. म्हणूनच आई बाप शिक्षकांना म्हणतात, आमच्या बाळ्याला अमुक अमुक विषय शिकवा. एकेकाळी असे नव्हते. पूर्वी मुलगा 7 वर्षाचा झाला की त्याला गुरुच्या हाती सोपवून द्यायचे. त्याला काय शिकवायचे ते गुरु ठरवित असत. आई बाप म्हणजे माता पिता म्हणत, हा जीव वयाच्या 7व्या वर्षी तुमच्या हाती सोपविला, त्याला 25व्या वर्षी आमच्या हाती परत सोपवा. जे त्याला शिकविणे असेल ते त्याला शिकवा. हे खरे शिष्यत्व. शिष्याची संपूर्ण जबाबदारी गुरुवर आहे. अर्जुनाचे शिष्यत्व हेच तात्विक चर्चा करण्याचे कारण आहे. अर्जुनाचे शिष्यत्व हेच तात्विक चर्चा करण्याचे कारण आहे. आजच्या शिक्षकांवर कोणतीच जबाबदारी नाही. अभ्यासक्रम शिकवला की काम संपले. आज शिक्षक होणे फार सुलभ झाले आहे. आजच्या समाजाने शिक्षकांना फार मोठी सूट म्हणजे सवलत दिलेली आहे. सर्व जबाबदारीतून मुक्त केले आहे. अभ्यासक्रमाच्या 4 पाट्या टाकल्या की काम फत्ते. एखाद्याचे शिष्यत्व मान्य केले की त्याच्या जीवनाला आकार देणे, त्याचे जीवन बदलणे, आदर्श करणे, जीवनवृत्ती घडविणे हे प्रश्न उभे राहतात. शिष्यत्व स्वीकारल्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्यांची लोकांना जाणीव नसल्याने ते वर वर्णिलेल्या प्रकारचा आरोप श्रीकृष्णावर म्हणजे पर्यायाने गीतेवर करीत असतात. कोड्यात सापडला म्हणून अर्जुनाने शिष्यत्व पत्कारले असे नाही, तर श्रेयकारक काय आहे हे तो भगवंतांना विचारित आहे. अर्जुन शिष्यस्त्यहम असे म्हणत आहे. ही अर्जुनाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची सुवर्णघडी आहे. निरतिशय प्रेमाने अंतकरण ओथंबू लागले की त्याला आपण भक्ती म्हणतो. अर्जुनाने भक्तिपूर्णतेने शिष्यत्व पत्करले आहे. शिष्यस्तेहम या शब्दांचे रहस्य, महत्त्व, गांभीर्य, प्रौढता, प्रगल्भता आपल्या ध्यानात येत नसेल तर गीता ग्रंथ आपणासाठी नाही. गीता ऐकूनही ते आपणास पचले नाही. त्यामुळे गीता ऐकूनही आपण जेथल्या तेथेच आहोत. या श्लोकावर जो कोणी थोडासा विचार करेल त्याच्या गीतेत तत्त्वज्ञानावर चर्चा कशासाठी आली आहे हे ध्यानात येईल. अर्जुन केवळ प्रश्नार्थी नाही, तो स्वतः प्रश्नाचे उत्तर मागत नाही. उलट तो भगवंतांना म्हणत आहे की तुम्ही माझी मनोवृत्ती घडवा. माझ्या मागील हजारो जन्मांची मानसिक आणि बौद्धिक तपश्चर्या व भविष्यकालीन जन्मातील विकास तुमच्या हाती सोपवित आहे. त्यामुळेच तत्कालिक प्रश्नांची उत्तरे देऊन भगवंताने सुटका होणे शक्य नव्हते. म्हणून भगवंतांना तत्त्वज्ञानाची चर्चा करावी लागली. अर्जुनाने व्यक्त केलेली समस्या म्हणजे शंका, पृच्छा, कर्माचा हेतू काय असेल ते बघू. अर्जुनाने व्यक्त केलेली जी समस्या होती त्या शंका, पृच्छा होत्या. कर्माचा हेतू काय आहे ते बघूया. अर्जुनाच्या विषादाचे व शोकाचे कारण काय आहे. व्यक्ती कर्म कशासाठी करते. स्वार्थ साधत असेल तर माणूस कर्म करेल. सर्व कर्मात स्वार्थाची भूमिका असते. त्यामुळे स्वार्थ साधण्याची शक्यता दुरावली की कर्म करण्यात ढिलाई आलीच. माणसाला जर काही मिळवायचे नसेल तर कर्म करण्याकडे त्याचे मन जातच नाही. तदनंतर माणूस अधपतित होतो. मानद म्हणजे हॉनररी कार्यकर्ते काम करीत नाहीत. ही गोष्ट मानसशास्त्रीय दृष्ट्या पाहता चूक ठरत नाही, कारण काम करण्यासाठी उद्युक्त करेल अशी प्रेरणाच त्यांना नसते. काही लाभ होणार असेल तर माणूस काम करेल, नाहीतर तो कशासाठी करेल. म्हणून तर अर्जुनासमोर हा प्रश्न उद्भवला. कारण त्याला काही नकोच होते. न कांक्षम ते विजयम कृष्णम न राज्यम सुखानेच. अर्जुनाला वैभव नको होते. अर्जुन नर होता. र म्हणजे भोगातच रममान होत नाही तो नर. त्याचप्रमाणे लक्ष्मीमध्ये रममान होणारा तो नर. लक्ष्मीला आपल्या स्वाधीन राखणारा तो नारायण. नर अर्जुन
आणि नारायण भगवंत दोघेही शक्तिशाली होते. अर्जुनाच्या कर्मविषयक भूमिकेत स्वार्थ नव्हता. स्वार्थ नसेल तर परार्थ असतो. मनुष्य स्वतःसाठी कर्म करणार नसेल तर दुसऱ्यासाठी कर्म करतो. अर्जुनाला असे म्हणायचे आहे की मी जर दुसऱ्यासाठी लढू, कर्म करू, तर माझे कर्म परार्थदृष्ट्या फुकट आहे. पहिल्या अध्यायात तो म्हणतो, उत्सद्यन्ते जाती धर्मा कुलधर्माच शाश्वतः. उत्सद्यन्ते जाती धर्मा कुलधर्माच शाश्वतः. उत्सन्न कुलधर्मानां मनुष्याणां जनार्दन. उत्सन्नः कुलधर्मानां मनुष्याणां जनार्दन. जर दुसऱ्यासाठी हे कर्म करावायचे असेल तर तो निरुपयोगी आहे. ही अर्जुनाची भूमिका आहे. मी परार्थाने लढू तर त्यात परार्थाचीही हानी आहे. स्वार्थ आणि परार्थ या दोन भूमिका नसतील तेव्हा तिसरी भूमिका परमार्थाची. परमार्थाचा प्रश्न उद्भवताच तत्वज्ञान सांगणे योग्य आहे की नाही. म्हणूनच कर्मासाठी परमार्थाची बैठक का द्यावी हे सांगण्यासाठी भगवंत तत्वज्ञान सांगत आहेत. तत्वज्ञान सांगताना अर्जुनाने विषाद योगात कितीतरी प्रश्न निर्माण केलेले आहेत. मी कोण आहे, मला सोडून उरलेले जग काय आहे, माझ्या आत आणि बाहेर काय आहे, ह्या विश्वाचा आत आणि बाहेर काय आहे, माझ्यात आणि विश्वात असलेले तत्व एकच आहे की भिन्न आहे, या सर्वांचा नियामक कोण, या विश्वात माझ्या वाटेला आलेला पाठ कोणता. इतक्या प्रश्नांची उत्तरे जर अर्जुनाला मिळाली तरच अर्जुनाच्या प्रश्नांचे निराकरण होणार होते. श्रीकृष्ण भगवंतांनी अशोच्यानन्वशोच्छस्त्वम कशासाठी सुरू केले ते समजण्यासाठी मी हा एवढा प्रपंच म्हणजे विस्तार केला. विचक्षण श्रोत्यांच्या ही गोष्ट तर त्वरितच ध्यानात आली असेल. कित्येक लोकांना युद्धभूमीवर भगवंतांनी आत्मा अनात्मा यांची चर्चा करावी हेच चमत्कारिक व अप्रासंगिक वाटते. याचे कारण हेच की त्यांनी शिष्यत्वाचा कधी विचारच केलेला नसतो. शिष्य शब्दाचा अर्थ काय आहे हे जाणण्याचा प्रयत्नच केलेला नसतो. अशोच्याचा शोक करणे अनुचित. अशोच्याचा शोक करणे अनुचित हा परिच्छेद बघूया. भगवंतांनी तत्वज्ञान सांगितले त्यात त्यांचा शिष्य झालेल्या अर्जुनाच्या वृत्तीचा प्रश्न आहे. भगवंतांना त्यांची वृत्ती घडवावयाची होती व त्याची कर्मप्रेरणा भूमिका परमार्थाची बनवावयाची होती. म्हणूनच भगवंतांनी अशोच्याने सुरुवात केली. प्रत्येक जीव अशोचच आहे. अशोच्य म्हणजे ज्याच्या संबंधी शोक करणे योग्य नाही तो. मानवी जीवन अशोच्य आहे. प्रत्येक प्राणी अशोच्य आहे. परमार्थिकदृष्ट्या मरण ही घटना शोचनीय नव्हे. भगवंत म्हणतात की प्रज्ञावादांच भाषसे. तुम प्रज्ञावाद करीत आहेस. पहिली गोष्ट म्हणजे तू मूर्ख आहेस. आपण शहाणे आहोत असे तू स्वतःची मूर्खासारखं समजूत करून घेत आहेस. आपण अर्जुनाला मूर्ख म्हणू शकत नाही, पण या ठिकाणी भगवंताच्या दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. अर्जुना, तू प्रज्ञावाद करीत आहेस असे म्हणून स्वतःचे व अंशरूप असणाऱ्या त्या जीवाचे चिरंजीवित्व त्यांनी ध्वनित केले आहे. आत्मा मरत नाही व मारत नाही. अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते नश्यन्ति. ते षड्भाव आत्म्याच्या ठायी नसतात. शरीराची पहिली अवस्था सुरुवातीची पायरी अस्तिम. मातेच्या उदरात जीवाचे आगमन म्हणजे अस्ति. त्यानंतर जायते, जन्मानंतर वाढतो, वर्धते. विपरिणमते, विकार उद्भवतात, झीज होते. अपक्षीयते व शेवटी नश्यते म्हणजे नाश पावतो. हे षड्भाव शरीराचे आहेत, त्यांचा आत्म्याशी संबंध नाही असे भगवंतांना सांगायचे आहे. आत्म्याची नित्यता बघूया. भगवंत म्हणतात सतचा कधीही नाश होत नाही व असतला स्वस्वरूपात अस्तित्व नाही. ना सतो विद्यते बाहो ना बाहो विद्यते सता. हे शब्द तत्वज्ञानातील आहेत म्हणून ते समजून घेतले पाहिजेत. तत्वज्ञानातील हे दोन मुख्य सिद्धांत आहेत. या अध्यायात प्रथम अध्यात्मातील सिद्धांत सांगितले आहेत. नत्वे वाहम जातुनासम नत्वम नेमे जनाधिपा. न चैव न भविष्याम सर्वे वयमता परम. नत्वे वाहम जातुनासम नत्वम नेमे जनाधिपा. न चैव न भविष्याम सर्वे वयमता परम. मी नाही, जीव नाही आणि द्रष्टा पण नाही. ही गोष्ट व्यवहारात काय पण परमार्थातही शक्य नाही. जोपर्यंत जड आणि चैतन्य अशी
व्यवस्था आहे तोपर्यंत द्रष्टा राहणारच. अहमचे भान जोपर्यंत आहे तोपर्यंत जगत राहणार आणि जोपर्यंत जगताचे भान आहे तोपर्यंत अहमचे भान राहणारच. मुक्तीमध्ये पण अहम आत्मस्वरूपात राहणारच. याचाच अर्थ श्रीकृष्णांना असे सांगायचे आहे की तू, मी व सर्व जीवात मी अखंड काल राहणारच आहोत. भगवंतांनी हा पहिला सिद्धांत सांगितला आहे. ज्यांनी क्षणिकवादाचा अभ्यास केला आहे त्यांच्या लक्षात येईल की भगवंतांनी या ठिकाणी क्षणिकवादाचे सुंदर खंडन केले आहे. त्यानंतर आधिभौतिक दृष्टीने एक सिद्धांत भगवंत सांगतात. सर्व अवस्था शरीरगत आहेत. सर्व अवस्था शरीरगत आहेत, देहाच्या आहेत. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा. तथा देहांतरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यते. कौमार्य, तारुण्य आणि वार्धक्य या देहाच्या अवस्था आहेत. देह तरुण असतो, आत्मा नसतो. मृत्यू एकदाच येतो असे नाही, तर तो सतत येत असतो. आपण म्हणतो की आपली माता एकादशीला पंचतत्वात विलीन झाली. याचा अर्थ मृत्यूने येऊन तिला ग्रासले. पण ही गोष्ट खरी नव्हे. मृत्यू शरीरात राहून सतत बदल घडवून आणत होता. आज आपण येथे एकत्र बसलो आहोत. येथे प्रत्येकासमवेत एक तत्व उपस्थित आहे, ते म्हणजे मृत्यू तत्व. मृत्यू सर्व हरच्छाहम. तुम्ही कौमार्यातून तारुण्यात पदार्पण करता, ते काही एकदम होत नाही. मी 18 तारखेला कुमार होतो व 19 तारखेला तरुण झालो असे घडत नाही. कौमार्यातून हळूहळू प्रत्येकजण तारुण्यात जात असतो. मृत्यू तत्व एकेकाचा विनाश करत करत दुसऱ्याची स्थापना करीत असते. ते मृत्यू तत्व तुमच्या जीवनात ही क्रिया सतत करीत असतेच. भगवंत दिवसाचे 24 तास समवेत असतो, तसाच मृत्यू पण 24 तास तुमची पाठ सोडत नाही. म्हणून मृत्यूला बिहून पळून जाऊन भयंकर समजून त्यापासून दूर जाण्यात काही अर्थ नाही. पंचभौतिक देहाचे अवस्थांतर होत असते, ती अवस्था आत्म्याचे नव्हे. चार्वाक म्हणजे देहात्मवादी तत्वज्ञानाचे खंडन ह्यात केलेले दिसते. कौमार्य, यौवन आणि झरा या अवस्था पंचभौतिक शरीराच्या आहेत, आत्म्याच्या नाहीत. म्हणून त्या संबंधी मोह पडण्याचे कारण नाही. धीर पुरुष खरे तर कशाचाच मोह धरत नाही. मनुष्याला जो मोह होतो तो आपलेपणामुळेच, नातेसंबंधाने, चेहऱ्याच्या मुळे, सौंदर्यामुळे व प्रेमामुळे. पण ह्या सर्व गोष्टी जाणाऱ्याच आहेत. आपल्याला मोह असतो नातेसंबंधांचा, आत्म्याचा नसतो की शरीराचा. कारण शरीर तर प्रत्यक्षाने बदलत असते. एका मित्राची पत्नी निवर्तली. तिचे आपल्या पतीवर खूप प्रेम होते. मरणोत्तर सुद्धा पतीजवळ असावे अशी तिची तीव्र इच्छा होती. कर्म न्यायानुसार ते पतीजवळ आले, पण कोणत्या रूपात? पतीच्या पायाला खरूज झालेले होते, त्यात अनेक कृमी होते. त्यामध्ये ती मादी रूपाने आली. आत्मा तोच होता, पण चेहरा बदलला. स्वतःची पत्नी जरी कृमी रूपाने आली तरी खरूज म्हणजे खवडा कोण सांभाळणार? औषध लावून ती खाज त्वरित नष्ट करण्याचे योग्य. शोकाचे मूळ कारण आहे देहासक्ती. आत्मा नित्य आहे, देह नश्वर आहे. या सिद्धांताचे विवेचन करून श्रीकृष्ण सांगतात, नत्वम शोचितुमर्हसि. श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला पटवून देत आहेत की हा सारा मुख सौंदर्याचा मोह आहे. धीर माणूस या मोहात पडत नाही. एक तिसरा मानसशास्त्रीय सिद्धांत भगवंत सांगतात. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदः आगमापा इनो नित्यास्तास्ति तिक्षस्व भारतः. विषय आणि तज्जन्य सुखाचा विचार मनोगोचर आहे, अंतकरण गोचर आहे, तो आत्मगोचर नाही. हा सर्व मानसशास्त्रीय विचार आहे. गीतेत तुम्ही जितकी खोल बुडी माराल तितका तुम्हाला खोल अर्थ प्राप्त होईल. सर्व आयुष्य संपेल, बुद्धी कंटाळेल, पण गीतेचा अभ्यास पूर्ण होणार नाही. ॲबनॉर्मल सायकोलॉजी, नॉर्मल सायकोलॉजी, सबनॉर्मल सायकोलॉजी, हायजर सायकोलॉजी व मेटा सायकोलॉजी वगैरेचे सखोल अध्ययन असेल तरच गीतेच्या ह्या आणि यासारख्या श्लोकांचा अर्थ समजेल. हे मानसशास्त्रीय विवेचन आहे. त्यामध्ये भगवंतांनी चार्वाक आदी देहात्मवादी विचारसरणीला उत्तर दिले आहे. विषय आणि विषयजन्य सुखे मनोगोचर आहेत, अंतकरण गोचर आहे, पण आत्मगोचर नाहीत. ही गोष्ट ते समजावून सांगत आहेत. त्या सुखांनी मन चंचल होईल, बुद्धी गडबडून जाईल, पण आत्मस्वरूप बदलणार नाही, हे ते सांगत आहेत. सुख दुःख अथवा मृत्यू अंतकरणाच्या अवस्था आहेत, आत्मारामाच्या नाहीत, असे सांगून भगवंतांनी तार्किकांचे खंडन केले आहे. 12वा ते 14वा या 3 श्लोकात भगवंतांनी 3 प्रभावी विचार मांडले आहेत.
व क्रमशः क्षणिक विज्ञानवादी, देहात्मवादी व तार्किकांचे खंडन केले आहे. मरण ही देहाची प्रकृती आहे असे म्हणतात. भगवंत काय म्हणतात? मरण ही देहाची प्रकृती आहे, मृत्यू ही देहाची अवस्था असल्याने गीतेत त्यासाठी साधी उपमा देण्यात आली आहे. मृत्यू म्हणजे कपडे बदलणे. मूळ प्रकृती अव्यक्त अचिंत्य आहे, पण ती विकारवश आहे. या उलट आत्मा अविकारी आहे. संपूर्ण गीतेत शेवटपर्यंत अशोच्या नन्व शोचस्त्वम हा उपक्रम आहे आणि नत्वम शोचितुमर्हसि हा उपसंहार आहे. दुसऱ्या अध्यायात या श्लोकापासून एक प्रकरण सुरू होते. कारले कडू आहे, मिरची तिखट आहे व मीठ खारट आहे. हा काही त्यांचा दोष नाही, तो तर त्यांचा स्वभाव आहे. त्याचप्रमाणे देह जाणारच हा त्याचा दोष नाही, तो तर त्याचा स्वभाव आहे. देह मूळ प्रकृतीचा आहे. मूळ प्रकृतीत उलथापालथ होणे हा स्वभाव आहे. अनंत अमूर्त चेहरे मूर्त स्वरूप धारण करीत असतात. या सृष्टीत ते दिसतात म्हणून हर्ष मानण्याचे कारण नाही. त्याचप्रमाणे मूर्त चेहरे अमूर्त होतात म्हणून रडण्याचे कारण नाही. हा सांख्य सिद्धांत भगवंताने थोडक्यात समजावून दिला. तो समजण्यास थोडा कठीण आहे. अध्यात्मशास्त्र, मानसशास्त्र आणि आधी भौतिकशास्त्र ही समजावली. आधी भौतिकशास्त्राद्वारे भगवंताने 3 गोष्टी सांगितल्या. त्याचे सार असे: मूळ प्रकृती अविनाशी, अचिंत्य पण विकारवश आहे. आत्मा अविनाशी आहे पण शरीर विनाशी आहे व आत्मा अविकारी आहे तर शरीर विकारवश आहे. आजच्या पदार्थ विज्ञानानुसार द्रव्य म्हणजे मॅटर कधीही विनाश पावत नाही. त्याच्यात म्हणजे आकारात बदल होत असतो. मूळ प्रकृती विकारी पण आत्मा अविकारी असतो. बदल हा देहाचा स्वभाव आहे. मूळ प्रकृतीत उलथापालथ होते, आत्म्यात नाही. उलथापालथीत अनंत अमूर्तांना मूर्तत्व येते, त्याने हर्ष वाटण्याचे कारण नाही. त्याचप्रमाणे अनेक मूर्तांना अमूर्तत्व येते म्हणून रडण्याचे काही कारण नाही. नत्वम शोचे तुमर्हसि. दुसऱ्या अध्यायात आपण तत्वज्ञानाचा विषय पाहिला. त्याचे विवेचन आधिभौतिक, आध्यात्मिक व मानसशास्त्रीय दृष्टीने भगवंतांनी केले. त्या विचारधारेला उपनिषदांचा आधार आहे. अर्जुन विमोहित झाला होता, ही गोष्ट सतत ध्यानात ठेवली पाहिजे, नाहीतर भगवंतांनी या ठिकाणी तत्वज्ञान का सांगितले ते समजणार नाही. अर्जुनाने म्हटले शिष्यस्ते हम, ह्यामधील शिष्य शब्दाला फार महत्त्व आहे. अन्यथा गीता ग्रंथावर अप्रस्तुतता अथवा अप्रासंगिकता हे दोष लादले जातील. मी तर पुढे जाऊन असे म्हणतो की कर्मच्युतीच्या या प्रसंगी ज्याप्रमाणे अर्जुनाला श्रीकृष्ण मार्गदर्शक भेटले, त्याप्रमाणे बुद्धाला श्रीकृष्ण भेटले असते तर बुद्धांनी नवीन तत्वज्ञान सांगितले असते. बुद्ध ही फार मोठी शक्ती आहे. शंकराचार्यांना श्रीकृष्ण प्रत्यक्ष भेटले नाहीत, पण मानसिकदृष्ट्या भेटले. शंकराचार्याच्या तत्वज्ञानात निराशावाद नाही, पण बुद्धांच्या तत्वज्ञानात निराशावाद आहे. जर त्यांना योगेश्वर कृष्ण मिळाले असते तर त्यांच्या तत्वज्ञानात निराशावाद आलाच नसता. विश्वाच्या एक सूत्रतेचा पाया. श्रीकृष्णांनी या सर्व गोष्टी समजावून सांगून एक वैचारिक बैठक तयार केली आहे. त्यामध्ये देह आणि देही, शरीर व आत्मा यांचे स्वतंत्र संबंध स्पष्ट केले आहेत. अव्यक्तो एमचिंत्यो यः मविकार्योऽयमुच्यते तस्मात् देवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. या श्लोकातून आत्मा सर्वगत आहे ही गोष्ट समजावून सांगितली आहे. तो परमाणूत भरलेला आहे, तो प्रत्येकाच्या अंतःकरणात भरलेला आहे. देह अनंत दिसतात पण आत्मा एकच आहे हे तू समजून घे. ही गोष्ट सांगून भगवंतांनी सर्व विश्वातील एकसूत्रता सांगितली आहे. अर्जुना, या एकसूत्रतेच्या भूमिकेवर उभा राहून तू विचार कर. त्या योगे ह्या जगतासंबंधी तुला आत्मीयता वाटू लागेल. त्यानंतर सुंदरता आणि पूज्यता निर्माण होईल. ती पुढील गोष्ट आहे. तो भक्तिशास्त्राचा विषय आहे. आत्मा अवध्य आहे आणि क्षणोक्षणी शरीर बदलत असतो. या ठिकाणी आपण पूर्णविराम घेऊया व अध्याय दुसऱ्या सांख्ययोगाचा हा पहिला भाग बनवूया व दुसऱ्या भागासाठी आपण वाट बघूया. नाहीतर अध्याय दुसरा सांख्ययोग हा पूर्ण परिपाठ मोठा होईल व श्रवण करण्यास जड जाईल. म्हणून या ठिकाणी आपण थांबूया व अध्याय दुसऱ्या सांख्ययोगाच्या दुसऱ्या भागाची वाट बघूया. धन्यवाद. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण.